नमस्कार तुम्हाला दोघांना. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. काय नाव आहे दादा तुमचं? बाबासाहेब प्रभाकर कदम, हरिभक्तीपरायण. आणि तुमचं? बालाजी बाबासाहेब कदम. काय त्रास आहे तुम्हाला दातांचा? दात दुखत येतं, दात हालायला लागलेत आता. समोरचे ब्रिज केलेला होता पहिला, पण आता ते हालायला खालून हे हालायलेच, फाउंडेशनच हालायले तेच. तर आता ते व्हॉट्सअपला तुमचं ह्याला बघितलं आपलं सोशल मीडियावर, आणि मी ठरवलं की आपण जाऊन भेट घ्यायची एकदा सर्जन डायरेक्ट. हां, ई प्लॅन्ट. कुठून आला मग आपण? लातूरवरून आलो मी. तुम्ही लातूरवरून आला, पण लातूरवरून आपण फक्त दात बसवण्यासाठी नाही आला ना आपण? हो, दिंडीसाठी आलो तुम्ही. दिंडीसाठी आला. हां, आणि ते पाहिलं हा, सोशल मीडियावर. चला दिंडी आणि दात बसवणे दोन्ही योग जुळून आले. म्हणजे माऊलीने आपल्याला दिलं, तुकाराम महाराजांनी आम्हाला वाटू लागले. तर मला हे विचारायचंय काका तुम्हाला की दात तुम्हाला जे समोरचे दात नव्हते, तुम्ही ब्रिज बसवलं, हा किती वर्ष झाले तुम्ही ब्रिज बसवून? त्याला 7-8 वर्ष झाले की बसून. 7-8 वर्ष. लातूरलाच बसवले होते? अंबाजोगाईला. अंबाजोगाई. आणि आता हे तुमचे हालत आहेत. आता तुम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे. हो, आता परमनंट काय बसवायचं. त्रास होतोय हा ब्रिजचा? आता जो हलतोय तो काही खाण्याचा त्रास होतो? नाही, चांगला होता तोपर्यंत चाललं, पण आता हालायल्यानंतर आवाज वगैरे व्यवस्थित निघत नाही. आता आवाज नाही निघत, हवा ही होती, म्हणजे बोलता येत नाही, शब्द बाहेर म्हणतात ना. हा, शब्द स्पष्ट निघत नाहीत, आणि दुखतेत पी आता दात ते हालायल्यामुळं. किती वय आहे आपलं? 60. 60 वय. पण तुम्ही वाटत नाही 60 चे वय. 60 वय. आणि जेवणाचा काही त्रास होतो का मग? काय नाही. फक्त बोलण्याचा कारण समोरचे आहेत ना समोरचे आहेत. बरोबर. त्याच्यामुळे मला काही आता अडचण नाही बाकी. बरोबर. तुम्ही काल डॉक्टरांना भेटला. हो. काय तुमचं संभाषण झालं आणि तुम्हाला कसं वाटलं की आपण इथे नाही, मला घरच्यासारखं वाटलं. डॉक्टर साहेब मला नाही, आम्ही म्हणजे मुळात काल बघण्यासाठी व्हिजिट करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी, परंतु आल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टरांशी संवाद झाला त्यावेळेस एक आमचं एक नॅचरल, समजा आमच्या डोक्यात जे एक माणसांची लाईन असते ती त्यांच्यात ते दिसली, आणि आमचं जुळून आलं सगळंच बोलणं वगैरे, आणि त्यामुळे आमचं एकदम विश्वास, ट्रस्ट लगेच झाला, आणि पुढे मग जे काही असेल. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे बाबा तुम्हाला की तुमचे समोरचे दात नाही आहेत. खूप कमी लोक असे असतात की बाबा जे आपल्या दिसण्यावर, बोलण्यावर त्रास होतोय म्हणून दात बसवतात. आमच्याकडे लोक कसे येतात की आता जेवताच येत नाही म्हणून दात बसवायला. तर तुमची सर्जरी मधून काय अपेक्षा आहे की बाबा आपल्याला कसे दात बसले पाहिजे, कारण तुम्ही ऑलरेडी ब्रिज बसवलाय म्हणून? हो, चांगले दात बसवून मला बोलता, भजन करता यावं, आणि दात गरज आहे, कारण दाताशिवाय नाहीच ना, माणसाचं जीवनच नाही. दात पाहिजेतच. व्हिडिओ तुम्ही पाहिला होता की? नाही, ह्यानेच नंबर घेतलेला होता युट्यूब वरती, एका दिवशी आणि ह्याने फक्त मला म्हटलं ही पत्ता कुठे आहे सांग. मग मी आपलं सर्च केला तर पुनवळ्यापासून बुम करतो आहे म्हटल्यानंतर म्हटलं आता जाऊन आपण पहिले सेटअप बघूत, डॉक्टरांशी बोलूत, आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊत काय करायचंय पुढं. म्हणजे सगळं योग जुळून ते म्हणजे ते आलंच म्हणायचं सगळं. आणि तुम्ही 2 दिवसात रिकामं करतो म्हणून. म्हणजे तुमच्यासोबत बोलणं पण झालं ना, आणि तुम्ही लगेच सांगितलं सगळं मोकळेपणाने किंवा हे असं आहे, प्राइस एवढं, हे सगळं, आणि ते मग आम्ही डॉक्टरांची 2 दिवसामध्ये 3 दिवसात होऊन जात आहे सगळं, म्हणून त्याच्यामुळे मग तर सोपं झालं मला. आमच्या वेळेत पण बसायला लागला, आणि पुन्हा वेळ फार महत्वाचा आहे ना. दिंडीला जायचे मला उद्या प्रस्थान आहे 18ला, आणि तुमच्यासोबत संवाद बी चांगला पॉझिटिव्ह झाल्यामुळं निर्णय झाला. आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचं देऊगावचे हे डॉक्टर आमचा जे एक विश्वास आहे त्या संदर्भात. 3 दिवसापूर्वी बरोबर रविवारी आपण सर्जरी केली. शनिवारी केली. आजचा मंगळवार आहे बरोबर. 3 दिवसापूर्वी तुमच्या मनात काय होतं सर्जरी विषयी, आणि सर्जरी झाल्यानंतर आज दात बसले, काय आहे तुमचा अनुभव? नाही, चांगला आहे, काय नाही, लवकरात लवकर झाले, व्यवस्थित झाले, चांगले दात झाले, पेनलेस म्हणजे आहेच, त्याचा काही विषय नाही, आणि वेळ ठरलेल्याप्रमाणे वेळेवर सुट्टी दिलेली आहे लवकरात लवकर. इथं स्टाफ पण आणि तुमचं सगळ्यांचं कोऑपरेशन चांगलं आहे, घरच्यासारखं आहे. तर आणि काम पण चांगलं झालं. दिसायला कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं, काय नाही, हसताना व्यवस्थित? हो, काहीच नाही, त्रास नाही, काय नाही. पाहिलं कसं म्हणजे ओरिजिनल वाटतात? नाही, काय बदल नाही, म्हणजे ओळखूच येत नाही थोडक्यात. सुरुवातीला मनात आपल्या शंका असतात की माझे दात कसे बसतील, मला ऑपरेशन कसं होईल. हो ना. आणि ऑपरेशन होतं, सगळं होतं, काही फरक जाणवतो त्या 2 सिच्युएशन मध्ये तुम्हाला?
आता ह्यांचं कसं होतं, पूर्वीच ब्रिज वगैरे सगळं होतं, ह्यांना त्याचं पहिलेच अनुभव होता नाही गोष्टीचा दाताच्या संदर्भातला. त्यामुळं शंका अशा काय आमच्या वैयक्तिक नव्हत्या. 1-2-3 गोष्टी होत्या की डायरेक्ट जिथं सर्जन आहेत त्या ठिकाणी करायचं हे एक डिसाइडेड होतं. आणि तिथं गेल्यानंतर एक एन्व्हायरमेंट सगळं जे काय असेल डॉक्टरांसोबत सल्ला घेऊन मग पुढे आपल्याला जायचं असा डिसिजन घेतलेला होता. तर इथं आल्यानंतर तो लगेच आमचा कॅचअप झाला आणि ते लगेच डिसिजन घेतला आम्ही की करून टाकायचं म्हणून, आणि ते ठरल्याप्रमाणे आपलं पार पडलेलं आहे.